नमस्कार मंडळी माझं नाव आहे स्नेहा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी स्नेहा। तर मंडळी, आपण आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती घरात वेस्ट गेलेल्या किंवा अवेलेबल असलेल्या बट यूजमध्ये नसलेल्या गोष्टींचा आपण रियूज करून त्याच्यापासून DIY करून क्राफ्ट्स करून आपण त्याचे होम डेकोर्स वगैरे बनवत असतो आणि ते व्हिडिओ आपण यूट्यूबच्या चॅनलवरती शेअर करत असतो। तर हे जे लास्ट मी जे यूट्यूबचा व्हिडिओ बनवला होता, जो जूटचा वॉल हँगिंगचा होता, होम डेकोरसाठीचा जो होता, ते पाहून स्मिता नावाच्या एक लेडीने मला मेसेज केला होता, DM केला होता इंस्टाग्रामवरती की त्यांना सेम जूटचंच वॉल हँगिंग बनवून हवं आहे, पण त्यांना थोडंसं सिम्पल आणि थोडंसं छोटं हवं आहे, कारण त्यांची वॉल तेवढी मोठी नाही आहे, बट त्यांना त्या वॉलला डेकोर करायचं होतं। मग त्या वॉलसाठी त्यांनी जूटचं पण सिम्पल आणि छोटं वॉल हँगिंग बनवण्यासाठी मला DM केला होता आणि त्याची पूर्ण प्रोसेस हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन। आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तो प्रॉडक्ट कसा दिसतोय आणि तो डिस्पॅच करायचा होता मला, तो मला पाठवायचा होता। पाठवायच्या आधी मी विचार केला की एकदा त्याचा व्हिडिओ बनवून आपण तुमच्यापर्यंत शेअर करूया, तर त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवते। तर मंडळी, हा एक मोठा सगळ्यात पीस बनवला आहे मी, जो की बेस आहे आपल्या वॉल हँगिंगचा। त्याच्यामध्ये मी जूट आणि मायक्रमचं यूज केलेलं आहे आणि हे इथे स्टिक करायला मी देणार आहे, जे तुम्ही वॉलला लावू शकता, डायरेक्ट चिकटवू शकता आणि ह्यानी वॉल खराब पण नाही होणार। जेव्हा तुम्हाला काढायचं तुम्ही ते काढू शकता आणि दुसरीकडेही लावू शकता। तर हा मेन बेस मी बनवला आहे, ज्याच्यामध्ये मायक्रीम आणि जूटचं यूज केलेलं आहे। सो हा एक बेस मी बनवला आहे। त्याच्यानंतर मी हे छोटे छोटे 2-3 पीस बनवलेले आहेत, सेममध्ये 3 पीस मी बनवलेले आहेत छोटे छोटे। त्याच्यानंतर हा एक पीस मी बनवला आहे, ज्याच्यामध्ये फक्त थोडासा कर्व दिलेला आहे, मुळे 3D थोडंसं वाटेल। त्याच्यानंतर हा एक पीस मी बनवला आहे, जो की आता जो आपण बेस बघितला गोल, त्यालाच फक्त ग्लू गन फिक्स करून मी स्टारचा आकार दिला आहे। त्याच्यानंतर हा एक पीस मी बनवला आहे, तर हा थोडासा अट्रॅक्टिव्ह आणि थोडासा वेगळा जात होता, तर तो हा पीस त्याच्यामध्ये थोडासा वेगळा बनवला आहे, जो उठून येईल। त्याच्यानंतर हे 2 लीव्स मी बनवले होते, ज्याच्यामुळे एक थोडासा अस्थेटिकवाला इफेक्ट येऊ शकतो आपल्या वॉल हँगिंगला। त्याच्यानंतर हा एक पीस आहे, तर हा पीसचा मी बेस आहे ते माझ्याकडे एक बास्केट होतं, त्या बास्केटला मी कवर करून सेम त्याच्यासारखाच हाच पीस बनवलेला आहे। आणि त्याच्यानंतर हा माझ्याकडे एक प्लास्टिकचा डबा होता, त्या डब्याला मी जूट लावून हे स्टिक केलेलं आहे आणि हा बेसिकली त्याच्यामध्ये प्लांट लावण्यासाठी मी हा पीस बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगळ्या प्रकारचे मनी प्लांट्स किंवा आपण स्नेकचे छोटे छोटे प्लांट्स आपण याच्यामध्ये लावू शकतो। तर आपण याचा फायनल लुक आपण बघूयात की हे कसं दिसू शकेल। फ्रेंड्स, हा आहे आपला फायनल लुक, जे मी तुम्हाला आता पीसेस दाखवत होते त्याचा हा फायनल लुक आहे। हा मी माझ्या इथे डोअरवरती स्टिक केलेला आहे सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी, कारण हे मला लगेच डिसमेंटल करून ज्यांनी ऑर्डर केली होती त्यांना पाठवावं लागेल। तर तुम्ही पाहू शकताय, हे मी जे प्लांटेशन वगैरे केलं आहे हे त्यांची रिक्वायरमेंट नव्हती, बट मी त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी डिझाईन करण्यासाठी मी ते ॲड ऑन केलं आहे। आणि तुम्ही हे हॉलमध्ये चिकटवू शकता, तुम्ही जसं मी लावलं तसं मी डोअरवरती तुम्ही लावू शकता आणि तुम्हाला हवे तसं डिझाईन तुम्ही अरेंज करून लावू शकता। हे मी स्वतः अरेंज केलेलं आहे, जे मला पसंत पडलं। तुम्हाला हवे तसं तुम्ही अरेंज करून लावू शकता आणि हे खूप सुंदर दिसतंय डोअरवरती, आणि जर तुम्हाला वॉलवरती लावायचं असेल तर तुम्ही वॉलवरतीही लावू शकता। तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंट करून नक्की कळवा। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा। आणि जर तुम्हालाही असे मायक्रीमचे जूटचे वॉल हँगिंग कस्टमाइज करून बनवून हवे असतील तर माझ्या इंस्टाग्रामच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी स्नेहा 06, त्या चॅनलला फॉलो करा आणि DM करा मला, जर तुमच्या नेक्स्ट ऑर्डरसाठी जर तुम्हालाही वॉल हँगिंग बनवून हवं असेल तर। आणि अशाच खूप छान सपोर्टसाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे। आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी, नवीन नवीन होम डेकोरच्या आयडियासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।